जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाचाड या गावी असलेलं महासाहेब जिजाऊचा अतिशय भव्य असा वाडा आहे आणि तो वाडा जो आहे तो 1670च्या नंतर बनवण्यात आलेला आहे। आणि तो का बनवण्यात आलेला आहे या मागचं पण एक रहस्य आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि राजमाता जिजाऊ म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, आपण त्यांना आदराने राष्ट्रमाता जिजाऊ सुद्धा म्हणतो। आणि का त्यांचा त्यागच तेवढा आहे आपल्यासाठी। हे मराठा साम्राज्य उभारण्यामागचा जे सगळ्यात मोठं प्राधान्य दिले जाते कुणाला, तर हे म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ। तुम्हाला लक्षात असू द्या मित्र, कारण कोणती आई तुम्ही बघा, कोणतीही आई कुठं चालला, आपला एखादा मुलगा जर नुसता प्रवासाला जर आपल्या गावाहून दुसऱ्या गावी चालला तर आई त्याला 10 खेप विचारते, बाबा पाणी घेतलं का, बाबा हे घेतलं का, ते घेतलं का। तुम्ही विचार करा, अफजल खान सारखा एकदम नराधमी माणूस, त्याला मारायला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार काढून देणारी ही छत्रपती शिवाजी महाराजाची आई राजमाता जिजाऊ होय। कोण देते हो एवढं, म्हणजे मरणाकड पोरग चाललं आणि त्या पोराच्या हातात तलवार देऊन, म्हणजे एवढं मोठं असं संकटाकडे जाताना सुद्धा अभिमानानं आपल्या स्वतःच्या मुलाला पाठवणारी कोण आहे आई, सांगा ना। हीच आहे जिजामाता। म्हणून काय आपण उगाचच त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतो का? त्यांच्या जीवनातल्या काही घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला मग पाचाड गावाकडे मित्रो। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड इथे झाला आणि त्यांचा मृत्यू 17 जून 1674 पाचाड येथील वाड्यामध्ये झाला। आणि ज्या वाड्याचा संपूर्ण इतिहास व येथील महासाहेब जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे मित्र, हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आखरीपर्यंत बघा व जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पाचाडचे गाव आहे, हे रायगड किल्ल्याच्या बिलकुल पायथ्याशी आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गाव रायगड या किल्ल्याच्या बिलकुल पायथ्याशी आहे, तर मग महासाहेब जिजाऊ रायगडवर न राहता इथे पाचाड गावी का बरं राहत असाव्या? तर याचं उत्तर असं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी रायगड किल्ल्यावरती राहायला आले होते तेव्हा राजमाता जिजाऊ यांचं वय जवळपास 72 वर्षे एवढं होतं। त्यावेळेला त्यांचं वय बरंच असल्यामुळे त्यांची तब्येत जी आहे त्या काळात ठीक राहत नव्हती, त्यामुळे त्यांची तब्येत जी आहे त्यावेळेला खूप वीक झाली होती। आणि रायगड किल्ल्याची उंची तुम्हाला माहित आहे 4449 फूट जवळपास एवढी आहे। तर एवढ्या उंचीवरती अतिशय थंड हवा सुटायची, त्यामुळे त्यांची तब्येत जी आहे खूप जास्त जी आहे खराब होत असायची त्या रायगड किल्ल्यावरती। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी या पाचाड गावी हा भव्य असा राजवाडा तयार केला होता व या राजवाड्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी अनेक सैनिक असायचे व मासाहेब जिजाऊ सोबत पुतळाबाई राणी सरकार यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं होतं। आणि या वाड्याच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तटबंदी सुद्धा अतिशय मजबूत बनवली होती। आणि सोबतच या वाड्यामध्ये अनेक परिवार सुद्धा राहत असायचे मासाहेब जिजाऊच्या सेवेसाठी, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईवर खूप जास्त प्रेम करत असायचे। आणि एवढ्या उंचीवर रायगड किल्ल्यावर राहत असताना सुद्धा महाराज दिवसाची सुरुवात आईच्या दर्शनानं करायचे। कशी बघा, छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावरती जे एक टोक आहे टकमक टोक, भल्या पहाटे महाराज तिथे यायचे आणि त्यावेळेला ढोल ताशे वाजवल्या जायचे। त्यावरून लक्षात यायचं महासाहेब जिजाऊंना की महाराज टकमक टोकावरती आले आहेत। तर महासाहेब जिजाऊ सुद्धा इथे वाड्यावरती जे आहे एक उंच जागा बनवली होती, त्या वाड्यावरच्या उंच जागेवर महासाहेब जिजाऊ यायच्या। मग तेथून महाराज आईचं दर्शन घ्यायचे आणि दिवसाची सुरुवात करायची। किती आदर्श घेण्याजोगी गोष्ट आहे बघा। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईवर खूप जास्त प्रेम करत असायचे आणि जिजामातेला समस्त भारतातील जनतांनी राष्ट्रमाता म्हणून घोषित केलंय। का? कारण राजमाता जिजाऊ नसत्या तर हे स्वराज्य कधीच घडलं नसतं। मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलाचं नाव सिंदखेडचे लखुजी जाधव आणि आईचं नाव म्हाळसाबाई होतं। असं म्हणतात हे मराठा जाधव म्हणजे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते, म्हणजे देवगिरीच्या यादव वंशाचे म्हणजे शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते। म्हणजे बघा, ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकच्या वेळेस किती राजकारण केलं होतं। हा ऐतिहासिक पुरावा जाणून घेतल्यानंतर बघा त्या राजकारणात काहीही तथ्य वाटत नाही।
असो, सन 1605 मध्ये जिजाबाई यांचा विवाह शहाजी भोसलेशी दौलताबाद येथे झाला होता. शहाजीराजे भोसले म्हणजे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचा मुलगा. जिजाबाई यांना एकूण 6 अपत्ये झाली होती. त्यापैकी 4 अपत्ये दगावली. त्यापैकी 2 म्हणजे मोठा संभाजी जो शहाजी भोसले यांच्या बरोबर राहत होता आणि लहाना म्हणजे शिवाजी महाराज जे जिजाबाई संग राहत होते. शिवाजी महाराज बाल्य अवस्थेत म्हणजे 14 वर्षाचे असताना त्यांना पुण्याची जहागिरी शहाजीराजे भोसले यांनी सोपवली होती. इतक्या कमी वयात एक जबाबदारीचं काम त्यांनी हातात घेतलं होतं आणि महासाहेब जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना शिकवण बघानं लहानपणापासून कशी दिली होती. रामायण, महाभारत अशा हिंदू सांस्कृतिक ग्रंथाची शिकवण त्यांना लहानपणापासून महासाहेब जिजाऊ यांनी दिली होती. म्हणूनच तर संतांना आदर देणे आणि कुणावरही अन्याय होताना ते पाहू शकत नव्हते. शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु म्हणजे महासाहेब जिजाऊ होय. त्यांच्या संस्कारामुळे एक राजा घडण्यात आला आणि ज्या राजानं स्वराज्य उभारले. रयतेच्या कल्याणासाठी मुघलांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण इथे मानाचा मुजरा करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जगदंब. त्यांच्या संस्कारामुळे नुसते छत्रपती शिवाजी महाराजच नाही घडले, तर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा त्यांच्या संस्कारामुळेच घडले. त्यांनी क्रूर मुघलांच्या विरुद्ध स्वराज्य उभारून रयतेचं कल्याण करण्याचं कार्य केलं. आणि सर्वांनाच माहित आहे, मराठा साम्राज्य जर उभारल्या गेलं नसतं तर आपल्या आई बहिणीची लपतरे खुटीला टांगली गेली असती. या पाचाड येथील शिवकालीन कन्स्ट्रक्शन बघा. आज आपल्याला पूर्ण बांधकाम येथील पाहायला मिळत नाही, कारण येथील बांधकाम जे आहे काळाच्या ओघामध्ये विस्कळीत झालेलं आहे. हे बघा, हे जे रूम दिसत आहे हे पुतळाबाईची रूम आहे आणि ही जे साईडलाच रूम दिसत आहे हे जिजाबाईंची. म्हणजे हे दोघींच्या रूमा ज्या आहेत जवळजवळ होत्या. हा वाडा पूर्णतः दगडाने बनवलेला आहे बघा. या वाड्यावरती अनेक सैनिक त्या काळात असायचे महासाहेब जिजाऊ यांच्या सुरक्षेसाठी. आणि या जागी जे तुम्हाला काही अवशेष दिसत आहेत रूम्सचे, त्यावेळेला इथे बरेचसे परिवार राहत असायचे. आणि येथील राहणाऱ्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी इथे सुंदर अशा 2 विहिरी बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या विहिरीमध्ये छोटासा मुलगा सुद्धा आरामशीर जाऊन पाणी आणू शकतो. आणि याच्या पुढे एक अजून विहीर आहे, ती पण आपण बघू. आणि ही बघा, ही एक विहीर, किती सुंदर अशी विहीर आहे. ऍक्च्युली आता जे आहे इथलं पूर्ण काम विस्कळीत झालेलं आहे बघा. खूपच सुंदर असं आर्किटेक्चर आपल्याला पाहायला मिळतं इथे. या पूर्ण वाड्यावरती जे आहे आज गवत आपल्याला दिसत आहे, परंतु आज जर गवत जर आपण साईडला करून फेकलं इथलं तर इथे आपल्याला दगडाचं बांधकाम दिसतंय. आणि इथे जे खूप मोठं आणि लंब असं कन्स्ट्रक्शन दिसत आहे. कदाचित हा वाड्यावरती सर्वात मोठा भाग यासाठी बनवलेला असावा, काही मोहीम, काही कार्यक्रम, काही विचार विनिमय करण्यासाठी ही जागा बनवण्यात आली असावी. आता आपण मित्र हा पूर्ण राजवाडा जे आहे पाचाड येथील बघितलेला आहे. आता आपण महासाहेब जिजाऊ यांच्या समाधी दर्शनासाठी जाऊया. तर चला मग समाधीकडे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 7 जुलै 1990 ला त्यांच्या नावाचे डाक तिकीट सुद्धा प्रकाशित केले होते. हे समोर बघा, हे आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी. तर चला समाधीचं दर्शन घेऊया मित्र. जिजामाता की जय हो, जगदंब. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ यांचा पाचाड येथील वाडा व समाधीचं दर्शन घेतले. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रायगड या किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जगदंब.